स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बँक ऑफ इंडियाच्या कस्टमरसाठी आता खूप मोठी महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि तुम्ही आता तुमचं डीबीटी आधार सेटिंग घर बसल्या तुमच्या मोबाईलवरच करू शकणार आहे। आधी बँक ऑफ इंडियासाठी ऑनलाईन डीबीटी आधार सेटिंग करण्यासाठी ऑप्शन नव्हतं, पण आता ते ऑप्शन तुमच्यासाठी NPCIच्या वेबसाईटच्या यादीमध्ये आलेलं आहे आणि आता घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर तुमचा आधार क्रमांक आणि बँक अकाउंट नंबर आणि OTP टाकून तुमचं आधार सेटिंग घर बसल्या करू शकता। तुमच्या कुटुंबातील कोणाचाही आधार सेटिंग तुम्ही ॲक्टिवेट करू शकता। कारण आता तुम्ही विद्यार्थी असाल, युवक युवती असाल किंवा महिला पुरुष असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, तर तुम्हाला आता कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या अकाउंटला आधार सेटिंग असणे आवश्यक आहे। तर ही सर्व प्रोसेस तुम्हाला कशी करायची आहे हे पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर बघा, NPCI वेबसाईट बद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तर अर्ज भरायला जाण्याची घाई करू नका, कारण त्या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहे। त्या 3 ऑप्शन पैकी जर तुम्ही कोणताही एक ऑप्शन चुकीचं निवडलं तर तुमचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट होऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे NPCI सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून होईल आणि पहिल्या नंबरची वेबसाईट तुम्हाला दिसत आहे NPCI, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर समोरच्या बाजूला NPCIची वेबसाईट जी आहे ती ओपन झालेली आहे। तर तुम्हाला थोडं खाली जायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्झ्युमरचं ऑप्शन दिसून येत आहे। या कन्झ्युमरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर आणखी ऑप्शन उघडेल आणि तुम्हाला भारत आधार सेटिंग इनेबल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रिक्वेस्ट फॉर आधार सेटिंगचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी ओपन होऊन जाईल। पण तुम्हाला सर्वात आधी जे हे 3 ऑप्शन आहे, या ठिकाणी जे 3 ऑप्शन दिलेले आहे हे 3 ऑप्शन तुम्हाला सर्वात आधी समजून घेणे महत्त्वाचे आहे। तर त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार सेटिंग सर्वात आधी चेक करायचा आहे। रिक्वेस्ट फॉर आधार सेटिंगच्या बाजूला तुम्हाला जो व्हाईट ॲरो दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। चेक युअर मॅप स्टेटस हे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं आधार सेटिंग कोणत्या बँकेला ॲक्टिवेट आहे किंवा कोणत्याच बँकेला ॲक्टिवेट नाही हे तुम्हाला या ठिकाणी सर्वात आधी चेक करायचं आहे। त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड फिल करायचा आहे। त्यानंतर चेक स्टेटसवर क्लिक करायचं आहे। आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी ज्या बँकेला माझं आधार सेटिंग आहे ते या ठिकाणी दाखवत आहे। वरच्या बाजूला आधार नंबर आणि खालच्या बाजूला इनेबल फॉर DBT म्हणजे हे ॲक्टिव्ह आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आता या ठिकाणी शो करत आहे। तर मला आता बँक ऑफ इंडियामध्ये माझं DBT जे आहे ते मला ट्रान्सफर करायचं आहे। तर ते कसं करायचं या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगतो। हा फॉर्म भरण्याआधी तुम्हाला जसं मी सांगितलं तशाप्रमाणे तुम्हाला तुमचं आधार सेटिंग सर्वात आधी चेक करून घ्यायचं आहे। तर आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला तुमचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे। ते आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसत आहे रिक्वेस्ट फॉर सेटिंग। तर तुम्हाला पहिल्या नंबरच्या सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसत आहे सिलेक्ट युअर बँक। तर तुम्हाला या ठिकाणी बँक तुमची सिलेक्ट करायची आहे। बँक सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण बँकेची जी आहे ती लिस्ट या ठिकाणी दिसून येते। आंध्र प्रदेश ग्रामीण बँक, ग्रामीण प्रचिती बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आपली आलेली आहे। कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि पंजाब नॅशनल राजस्थान बँक। तर बाकी बँक जी आहे आपल्या महाराष्ट्र बँक आणि SBI बँकसाठी भरपूर आपल्या सबस्क्रायबरची रिक्वेस्ट येत आहे। जशी ते बँक ॲक्टिव्ह झाली तसंच आपण या टॉपिकवर व्हिडिओ नक्की बनवणार आहेत। तर आता आपली बँक ऑफ इंडिया ॲक्टिव्ह झालेली आहे, तर आपण आता त्याला सिलेक्ट करूया। तर आता पहा, या ठिकाणी सेटिंग टाईप दिलेला आहे आणि सर्वात जास्त नागरिक अर्ज भरताना याच ठिकाणी चुका करतात आणि तुम्हाला या ठिकाणी कोणतंही एकच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। तर सर्वात आधी पाहूया पहिल्या नंबरचा ऑप्शन आपल्याला कशासाठी सिलेक्ट करायचा आहे। तर या ठिकाणी दिलेलं आहे फ्रेश सेटिंग। जर तुमच्याजवळ एकापेक्षा जास्त अकाउंट असेल, 1 अकाउंट, 2 अकाउंट, 3-4 अकाउंट असेल आणि कोणत्याच अकाउंटमध्ये जर तुमचं DBT आधार सेटिंग ॲक्टिव्ह दाखवत नसेल, कुठेच ॲक्टिव्ह नसेल, तर तुम्हाला फ्रेश सेटिंगवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर बघा, दुसऱ्या नंबरचा ऑप्शन तुम्हाला कशासाठी सिलेक्ट करायचा आहे, मुवमेंट विथ द सेम बँक विथ अनदर अकाउंट। जर तुमचं बँक ऑफ इंडियामध्ये 2 अकाउंट असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर तुम्हाला दुसऱ्या नंबरचा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। जर तुमचा एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये तुमचं आधार सेटिंग तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजे त्या अकाउंटमधून तुम्हाला या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आणि तिसऱ्या नंबरचा ऑप्शन तुम्हाला सांगतो मुवमेंट फ्रॉम बँक टू अनदर बँक। तर बघा, तुमचं दुसऱ्या वेगळ्या कोणत्या तरी बँकेमध्ये आधार सेटिंग ॲक्टिवेट असेल। आता 1-2 अकाउंट प्रत्येकाकडेच असतात, एकापेक्षा जास्त अकाउंट 2-3 अकाउंट असतातच।
तर बघा दुसऱ्या कोणत्या तरी दुसऱ्या बँकला तुमचं जर आधार सेटिंग ॲक्टिवेट असेल आणि तुम्हाला बँक ऑफ इंडियामध्ये ते ट्रान्सफर करून घ्यायचं असेल आणि ॲक्टिवेट करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर बघा मी जसं तुम्हाला आधी दाखवलं माझं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आधार सेटिंग ॲक्टिवेट आहे, पण आता मला बँक ऑफ इंडियामध्ये हा आधार सेटिंग ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. तर हे तीनही ऑप्शन लक्षात ठेवा. तर बघा खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकून द्यायचा आहे. तर मी माझा या ठिकाणी बँक ऑफ इंडियाचा अकाउंट नंबर 2 वेळा बरोबर व्यवस्थित टाकलेला आहे. त्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर बाय सबमिटिंग माय आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला डॉट दिसत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला राईटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडं आणखी खाली जायचं आहे. बाय सबमिटिंग माय आधार नंबर बँक अकाउंट अँड अदर डिटेल्स. तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एक डॉट दिसत आहे, त्यावर पुन्हा तुम्हाला राईट टिक करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड दिलेला आहे. कॅप्चा कोड तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे. तर आता आपण कॅप्चा कोड या ठिकाणी फिल करून घेऊया. JKFKH. ज्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी कॅपिटल स्मॉलमध्ये अक्षर दिसत आहेत तसेच तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन वाचून घ्यायची आहे आणि ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं. तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तर बघा OTP आलेला आहे आपला 2857. तर बघा आपण आलेला OTP जो आहे तो या ठिकाणी तर बघा आपला OTP आलेला आहे आणि तो आपण या ठिकाणी टाकलेला आहे. तर आता आपण सबमिट बटनवर क्लिक करूया. तर बघा सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे तुमचं आधार सीडिंग जे आहे ते ऑलरेडी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ॲक्टिवेट आहे. जर तुम्हाला मुवमेंट करायचं असेल म्हणजे ट्रान्सफर करायचं असेल बँक ऑफ इंडियामध्ये तर ओके बटनवर क्लिक करा. तर आपण ओके बटनवर आता क्लिक करूया. तर बघा आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेलं आहे आणि आधार सेटिंगची प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे खाली एक रेफरन्स नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तो रेफरन्स नंबर टाकून तुम्ही तुमचं आधार सेटिंग स्टेटस ते ॲक्टिव्ह झालं की नाही किंवा ट्रान्सफर झालं की नाही ते चेक करू शकता आणि तुम्हाला SMS सुद्धा येऊन जाईल आणि बँकेकडून तुमचं आधार सेटिंग स्टेटस जे आहे ते या ठिकाणी चेंज करण्यात येईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं बँक ऑफ इंडियाचं आधार सेटिंग ट्रान्सफर किंवा ॲक्टिवेट करून घेऊ शकता. तर सर्वात आधी या ठिकाणी 4च बँक ॲक्टिवेट होत्या, पण आता 10 बँक ॲक्टिवेट झालेल्या आहे आणि लवकरच या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँकसुद्धा येणार आहे. तर आपण त्या टॉपिकवर सुद्धा लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.